सर्वोच्च न्यायालयात नीट परीक्षेसंदर्भातली सुनावणी टळली। आता येत्या 18 जुलैला होणार सुनावणी। मुंबईमधल्या वरळीच्या हिट अँड रन प्रकरणाचं पोलिसांकडून रिक्रिएशन। मिहिर शाह आणि त्याच्या चालकाला घटनास्थळी नेत रिक्रिएशन। मुंबईमधल्या वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांकडून बारची पाहणी। आरोपी मिहिर शाहने 2 ठिकाणी मद्यप्राशन केल्याचं तपासात उघड। पुण्याच्या जागांवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता। पुण्याच्या 3 विधानसभा जागांवर शिवसेना शिंदे गटाचा दावा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर येत्या 21 जुलैला पुण्यात भाजपची चिंतन बैठक। आमदार खासदार जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याच्या सूचना। प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू। आरोपांवर पूजा खेडकरांचं मौन। पंतप्रधान कार्यालयाने खेडकरांचा अहवाल मागवल्याची सूत्रांनी दिली माहिती। लातूरच्या औसा तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा मशाल मोर्चा। शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देण्याची मागणी। धाराशिव जिल्हा नामांतराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात। राज्य शासनाच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर याचिका दाखल। सिडकोच्या नवी मुंबईमधल्या घरांची सोडत 19 जुलैला निघणार। वारंवार सोडतीच्या तारखेत बदल केल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम। पुण्यात राजगुरुनगरमध्ये अज्ञातानं पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांच्या 4 दुचाक्या पेटवल्या। पोलिसांवरच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। पुणे जिल्हा परिषदेकडून 50 बोगस शाळांची यादी जाहीर। बोगस शाळांची यादी साम चाहते। पालकांना सावध राहण्याचं आवाहन। पंढरपूरमध्ये देहू संस्थानने उभारलं नवं मंदिर। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम नव्या मंदिरात असणार।